करावा लागत असेल, पण तो पुढचा फ्युचर विचार करत असतो की मरणानंतरच्या सार्वकालिक जीवनात मी उड्या मारून देवाचा आनंद उत्सवाने गजर करणारा, मी त्या ठिकाणी उपस्थित असणारा व्यक्ती असेल. म्हणून मनुष्य म्हणजे ख्रिस्ती विश्वासणारं म्हणून आपण या जगामध्ये राहत असताना जगापुरता मर्यादित राहून विचार करणं गरजेचं नाही. तर या जगानंतरचं जीवन जे प्रभूने आपल्याला पवित्र वचनाद्वारे दिलेलं आहे, ते सार्वकालिक जीवन, याकडे आपलं लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. जगामधला आनंद क्षणभंगूर, जगामधलं दुःखही क्षणभंगूर, पण जगामध्ये राहत असताना सर्व काही नातेसंबंध हेही क्षणभंगूर आहेत. पण जे नातं टिकवायचं आहे ख्रिस्ताचं आपलं, ते सार्वकालिक ते करीत आहे, जे कधीही तुटणार नाही. त्या नात्याकरिता जे करणं या भूतलावर गरजेचं आहे, ते प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनातून आपण करणं गरजेचं आहे. मग ती काय असू द्यात, तो प्रभूच्या नावाने सर्व काही त्याच्या नावामध्ये जे काही तुम्ही कराल ते स्वर्गात त्यासाठी निश्चित त्याची नोंद केली जाणार आहे प्रियानो. परंतु आता तुम्ही धनवानांची गोड दुर्दशा होणार. प्रभू म्हणतोय धनवानांची दुर्दशा होणार कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावला आहात. अहो जे तुम्ही आता तृप्त झाला आहात, तुमची गोडी दुर्दशा होणार कारण तुम्हाला भूक लागेल. अहो जे तुम्ही आता हसता, तुमची गोडी दुर्दशा होणार कारण तुम्ही शोक कराल. जगिक जीवनामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांसंदर्भातली हे वचने या ठिकाणी दिलेले आहेत. पण त्याच्या पूर्वीची वचने जे देवामध्ये आपलं जीवन जगत आहेत, अध्यात्मामध्ये देवाच्या जीवन जगत आहेत, पवित्रतेमध्ये देवाचे जीवन जगत आहेत, त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा देणारं पवित्र वचन आपल्याला या ठिकाणी सांगते की तुम्ही हसाल स्वर्गामध्ये, उड्या माराल स्वर्गामध्ये, आनंदित व्हाल स्वर्गामध्ये. कारण पृथ्वी तलावर जेव्हा तुमचा छळ होतो तेव्हा स्वर्गात त्याची नोंद केली जाते. म्हणून जगामधलं जीवन जरी क्षणभंगूर आहे, तर या जगामध्ये असं जगलं पाहिजे, या जगाद्वारे देवाचं गौरव होईल निश्चित अर्थाने आपल्या जीवनातून व्हावं. प्रियानो, असाच एक व्यक्ती होऊन गेला जो जगला ही ख्रिस्तासाठी, देवासाठी, मेला ही देवासाठी आणि ख्रिस्तासाठी. दोन बोललोय कारण एकाचा शब्द असा आहे की मी जगतो तो ख्रिस्तासाठी, मरतो ही ख्रिस्तासाठी. तो होता संत पाऊल. पण एक जगला ख्रिस्ताकरिता, मरला देवाकरिता, तो होता बाप्तिस्मा करणारा योहान. जून 24 तारखेला तसा दिवस साजरा केला जातो. आज तारीख आहे 22, 23 आणि 24. आपली भक्ती नसते ना, म्हणून अल्मानीप्रमाणे येणाऱ्या अथवा 2-3 दिवस असेल तर आधीच्या आठवडे आपण त्याच्याविषयी, त्याच्या जीवनाविषयी मनन चिंतन करतो. पहा, फार उत्तम उदाहरण परमेश्वराने मलाही दिलं आज या शास्त्रपाठाच्या द्वारे. कारण हे दोन फरक तुम्हाला मी जेव्हा सांगतोय, जगिक जीवनाचा आणि आत्मिक जीवनाचा, त्यागमय जीवनाचा, कसा त्याग केला पाहिजे जगातल्या प्रत्येक मोहावर, देवा